नमस्कार मित्रांनो, तुम्ही जो व्हिडिओ जो बाबा बघता हा अतिशय वासनाधारी आणि तुंबलेला बाबा आहे. मित्रांनो, ह्याने 20 पेक्षा अधिक पुरुषांचं शारीरिक शोषण केलं. त्यानंतर हा पुरुष भक्तांना असा बोलायचा, बाला तू माझ्या जवळ ये, मी तुझं संकट दूर करतो. त्यानंतर पुरुष मंडळीचा काम पचीस करायचा. नक्की हा बाबा कोण आहे? तर मित्रांनो, हा सनी लिओनचा आत्ताचा मुलगा आहे, प्रसाद लिओन म्हणजे प्रसाद तामकर. चला मित्रांनो, याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देतो. प्रसाद तामकर हा सीए शिकलेला एज्युकेटेड बाबा आहे. याला असं माहित झालं सीए, डॉक्टर, वकील यांच्यापेक्षा जास्त तर बाबा कमवतो, म्हणून ह्याने बाबा बनायचं ठरवलं. बाबा झाल्यानंतर याच्याकडे भक्त मंडळी येऊ लागली. त्यानंतर स्पेशली म्हणजे पुरुष मंडळी ह्या लोकांना असा बोलायचा, तुम्ही एक काम करा, वरच्या मजल्यावर जाऊन ध्यान करा. त्यानंतर त्यांचा मोबाईल फोन काढून घ्यायचा. मोबाईल फोन काढून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये एक ऍप इन्स्टॉल करायचा. त्या ऍपमुळे आपला पुरुष भक्त काय करतोय, कुठे जातोय, कोणासोबत कॉलवर बघतो, सगळी इन्फॉर्मेशन त्या बाबाला मिळत होती. त्यानंतर 2 दिवसानंतर बाबा आपल्या पुरुष भक्त मंडळीला आपल्या जवळ बोलून घेत होता. त्यानंतर त्याची सगळी त्याला कहाणी सांगत होता, तुझ्या आयुष्यामध्ये हे अडचण आहे, तू हे करतोय, ते होत नाही. कारण की ते ऍप इन्स्टॉल केलं होतं म्हणून सगळी इन्फॉर्मेशन बाबाकडे जात होती. त्यानंतर पुरुष मंडळी ही त्याच्यावर विश्वास ठेवत होते की बाबा किती चमत्कारी आहे, सगळ्या गोष्टी परफेक्ट सांगतो, त्यामुळे त्याच्यावर विश्वास पटला. त्यानंतर बाबांनी पुरुष मंडळीला असं सांगितलं, तुम्ही एक काम करा, जर तुमचे संकट जर दूर करायचं असेल तर आपल्याला एक आगुरी विद्या करावं लागेल. त्यासाठी तुला नग्न अवस्थेमध्ये फक्त शाल घालून माझ्याजवळ बसावं लागेल. त्यानंतर एक व्यावसायिक आहे, बांधकाम व्यावसायिक, तो त्याच्या जवळ आला. त्यांनी शाल घातली आणि त्याच्याजवळ आगुरी विद्या शिकण्यासाठी बसला. त्यानंतर बाबा त्याच्या जवळ गेला आणि त्याला असं म्हणू लागला की तुला माझ्यासोबत शारीरिक सुख घ्यावं लागेल, मला शारीरिक सुख देऊन समलैंगिक संबंध ठेवावे लागतील. त्यानंतर आपली विद्या ही पूर्ण होईल. त्यामुळे संकट दूर करण्यासाठी जो बांधकाम व्यावसायिक होता त्याने याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर सुद्धा बाबाचं पोट भरलं नाही. बाबांनी त्याला असं सांगितलं की आता आपली वेगळी विद्याची प्रथा आहे, तुला एक वेश्या बाई सोबत शारीरिक संबंध ठेवायचे. त्यानंतर बाबांनी एक वेश्या बाई आणली आणि जो आपला बांधकाम व्यावसायिक पुरुष भक्त होता त्याच्यासोबत त्या वेश्या बाईला शारीरिक संबंध घ्यायला लावले. त्यानंतर त्याचा पूर्ण व्हिडिओ हा बाबा लाईव्ह आपल्या मोबाईलच्या थ्रू बघत होता. त्यानंतर जो बांधकाम व्यावसायिक होता तो अत्यंत वैतागला होता, पण बाबा काय सोडायचं नाव घेत होता. काय बाबामध्ये एवढी वासना भरली, कारण की बाबा हा सनी लिओनचा आत्ताचा मुलगा आहे ना, फुल एकदम, त्यामुळे तर बाबामध्ये वासना अशी फुटफुटून बाहेर येत होती. त्यानंतर जो बांधकाम होता व्यावसायिक, त्याचा मेवणा होता, त्यांच्या मेवण्याला सांगितलं, जर तुला बी संकट दूर करायचंय तू एक काम बाबाकडे जा, कारण की तो स्वतः फसला होता. त्यानंतर त्यांनी मेवण्याला सुद्धा सांगितलं, मग मेवणा तिकडे गेला. मेवण्यासोबत पूर्ण स्टोरी तशीच झाली. बाबांनी पण त्याच्यासोबत समलैंगिक प्रकार केला, शारीरिक सुख घेतलं. त्यानंतर त्याचा सगळं मोबाईल ट्रॅक बिक केलं. त्यानंतर त्या मेवण्याला असं समजलं की काहीतरी लफडा आहे. त्यांनी पूर्ण मोबाईल चेक केला. त्यानंतर असं समजलं की आपल्या मोबाईलमध्ये कोणतं तरी एक ऍप इन्स्टॉल आहे, त्याच्या थ्रू बाबा आपल्यावर लक्ष ठेवतोय, त्यामुळे बाबाला सगळ्या गोष्टी माहीत पडतात. हा बाबा कोणता चमत्कारी बाबा नाहीये. तर मित्रांनो, अशा खूप ढोंगी प्रकारचे बाबा आहे. तुम्ही अशा लोकांपासून सावध राहा. 2 शब्द खरं सांगितले म्हणजे का बाबा खरा नसतो. आता मीच बाबा म्हणून तुम्हाला बोललो होतो, तुझ्या आयुष्यामध्ये दुःख आहे, पैसा राहतो तो टिकत नाही, तू मनाने खूप चांगला आहे, तुझा जवळचा व्यक्ती तुझा दुश्मन आहे, तुझे नात्यातले लोक तुझे दुश्मन आहे. आता तुम्ही बोलणार की भाई अरे तू तर खरं सांगतो, म्हणजे तू किती अंतराम आहे. तर मित्रांनो, असं काही नसतं. या लॉजिकली गोष्टी आहेत. बाबा आपल्याला सांगतात, आपल्या डोक्यांसोबत खेळतात. तर अशा लोकांपासून दूर राहा, सावध राहा. यासाठीच आपण असे व्हिडिओज बनवतो. मित्रांनो, जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, कमेंट करा, तुम्ही तुमचे मत नोंदवा, मला दाखवा अशा प्रकारचे किती बाबा आहेत, त्या लोकांना सुद्धा आपण एक्सपोज करू आणि व्हिडिओज बनवू. धन्यवाद.